ऐकत आलोय तर त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा होणारा पहिला कार्यक्रम आहे. तिथं मला आज 2 शब्द बोलायची संधी मिळाली, त्याबद्दल मी सगळ्या ऑर्गनायझर्सचे अतिशय आभारी आहे. खरं सांगायचं तर आपण मी मगाशी आपण त्या फिल्ममध्ये पाहिलं की त्यांनी अनेक अशा दिग्गज कलाकारांना अतिशय समर्थपणे साथ केलेली पाहिली आहे. म्हणजे ऐकले, अनुभवली आहे. रादर किशोरीताई काय, कुमारीजी काय, बरोबर प्रत्येकाची गायकी वेगळी, प्रत्येकाची म्हणजे गाण्याची शैली वेगळी असते, त्याच्यातल्या जागा वेगळ्या असतात आणि हे सगळं तेवढ्याच ताकदीने काढणं आणि ते तो कार्यक्रम वरती घेऊन जाणं, त्याचा म्हणजे नुसतं साथ करायची नाही तर त्या कार्यक्रमालाही एक वेगळं आयाम देण्याचं जे काही कौशल्य साथीदारांमध्ये असतं. खरं सांगायचं तर साथीदारांचं महत्व गाण्याच्या याच्यामध्ये फार मोठं आहे. काही वेळेला ते असं आपण दुर्लक्षित होतं, परंतु त्यांच्याशिवाय ते कार्यक्रमच होऊ शकत नाही. पण अशा ह्याच्यामध्ये त्यावेळेला जे काही तबला वादक, तेव्हा चंद्रकांत कामत असायचे, बऱ्याच वेळेला छोटू गोखले असायचे, नंतर लालजी गोखले असायचे. सगळ्या मैफिली मला आता आठवतात पूर्वीच्या. आणि अशा मैफिली आता बंदच झाल्यात. आता खरं सांगायचं तर कॉन्फरन्स चालू झाल्या, समोरचा कोणी दिसतही नाही, तो दाद देतोय की नाही ते कळत नाही. आणि आता काळही बदललाय, काळाप्रमाणे गाणंही बदललेलं आहे. पूर्वी 4-4 तास मैफिली व्हायची, आता तासाभरात ते अशी पाट्या टाकून लोक जात असतात. आता मी अनेक कॉन्फरन्स करतो, त्यामुळे मला त्याची कल्पना आहे. तर त्या मैफिली मात्र आता टोटली हरवल्यासारखं वाटतात मला, आणि त्या आता कुठंतरी चालू व्हायला पाहिजे असं वाटतंय. आणि त्याचा निश्चित मी प्रयत्न निश्चितच मी आयुष्यात करेन. मी माझ्या आता खूप मोठ्या कॉन्फरन्स केल्या, पण आता अशा मैफिली परत चालू करायचा निश्चितच प्रयत्न करेन. तर आप्पासाहेबांच्या बाबतीत सांगायचं तर या निरनिराळ्या म्हणजे ग्वाल्हेरचं गाणं घ्या, जयपूर घ्या, किराणा गाणं घ्या, मेवाती घ्या, सगळी गाणी त्यांनी इतक्या सहजतेने पेलली होती आणि पचवलेली होती की ते इतक्या सहजतेने वाजवायचे. आणि त्यामुळे खरं सांगायचं ना तर पहिल्यांदा असं वाटायला लागलं की मैफलीमध्ये हार्मोनियम वादकाकडे लक्ष जायला लागलं. जसं जाकीरबाईंनी तबल्याला आयाम दिला, तसं मला असं वाटतं की आप्पासाहेबांनी हार्मोनियमला आयाम दिला असं मला वाटतं. की त्यांच्यामुळे ते वेगळं ते त्यांचे ते हावभाव, त्यांचा तो असं भारदस्त व्यक्तिमत्व आणि तेवढाच मृदू स्वभाव आणि त्यांचं बोलणं अजून मला ते सगळं आठवतं. कारण आमच्या वयामध्ये आता जवळजवळ 30-35 वर्षाचं अंतर असल्यामुळे आम्ही 4 हात लांबच असायचो, आमच्या बाबांच्या बरोबर ते असायचे. तर त्यांचं वादनही इतकं सहज असायचं, ते मला म्हणजे अजून माझ्या लक्षात आहे तेव्हाच्या काही गोष्टी. आणि त्यांनी खरं सांगायचं तर एक नवीन एक आयाम नुसत्या हार्मोनियमला दिलाय, तर हार्मोनियमला एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली. असं मोठं काम त्यांच्याकडनं झालं. अनफॉर्च्युनेटली 90च्या सुमाराला त्यांना जरा थोडासा तब्येतीचा त्रास झाला आणि त्याच्या पुढे ते पूर्वीच्या ह्याच्या झीलमध्ये नाही तर त्यांच्याकडनं खूप आपल्याला ऐकायला मिळालं असतं. खूप कलाकारांना ते साथ केलीच होती, पण अजून खूप त्यांच्याकडनं आपल्याला अजून छान छान आनंद घेता आला असतं, पण ते दैवाला मान्य नव्हतं. पण नंतर त्यांनी त्या कंडिशनमध्ये सुद्धा जवळजवळ 2009 पर्यंत मी अनेक वेळेला ऐकलं ते कोणाला तरी घेऊन बसायचे, पण ते तेवढ्या याच्यामध्ये एका आणि सुंदर वादन करायचे आणि रमून जायचे त्याच्यामध्ये. की ही जिद्द म्हणा किंवा हे अशी हे नवीन पिढीने खरोखर शिकायसारखी आहे. आणि मला निश्चित असं वाटतं की आपल्या नवीन पिढीने आता खूप छान छान वाजवत आहेत, पण त्याचं सगळं श्रेय कोणाला जात असेल तर आप्पासाहेबांसारख्यांना जातं असं मला वाटतंय. आणि आमच्या विद्यालयातर्फे, आमच्या अकॅडमीतर्फे मी त्यांना त्यांचं स्मरण करतो आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये छान छान कार्यक्रम घडवत आम्हालाही काही करण्यासारखं असेल तर जरूर सांगा, आम्ही जरूर काही प्रयत्न करू आपण. तर एकदा त्यांच्याला स्मरण करून वंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. उपस्थित सगळे मान्यवर, आज मला एक वेगळा आनंद याच्यासाठी होतो आहे की आप्पासाहेब यांच्या जन्मशताब्दीमध्ये उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांनी पुढाकार घेऊन सगळे शिष्य एकत्र केले आणि त्यांची जन्मशताब्दी ते पूर्ण 12 वेगवेगळे कार्यक्रम करणार आहेत. याचा मला मनापासून आनंद आहे. त्याचं कारण वेगळं आहे की जेव्हा मी पुण्यामध्ये आलो त्या एक खूप चांगली हार्मोनियम वादन ऐकायला मला पहिल्यांदा जी मिळाली ती आप्पासाहेबांची मिळाली. आणि मला त्याच्यात काहीतरी असं वेगळे पण जाणवत होतं की वादनामध्ये एक प्रकारची सलगता असावी लागते, ती त्यांच्या वादनात मला पहिल्यांदा जाणवली. दुसरं
की काही रागामध्ये जसे आम्ही म्हणतो की स्वरांचे दर्जे असतात आणि ते दर्जे वाजवणं हे हार्मोनियममध्ये शक्य नसतं, पण तरी देखील त्याच्यावर मात करून त्याला एक वेगळा असा फील द्यायचं की जेणेकरून तो त्यात स्वर तसा आहे असं दाखवणं हे एक वेगळं कसं असतं. म्हणजे तो मुळात तसा लागत नसतो, त्याचं टचिंग जे असतं ते एक वेगळ्या पद्धतीचं टेक्निक त्याच्यात वापरावं लागतं, ते वापरत होते. आता तुम्ही म्हणाल तुमचा बोलण्याचा काय अधिकार, तर माझा अधिकार आहे. त्याचं कारण सांगतो. साधी पहिल्यांदा रेडिओमध्ये हार्मोनियम वादनाची परीक्षा पास झालो बी ग्रेडमध्ये आणि काही वर्ष वाजवत होतो. परंतु झालं काय की मला नेहमी त्या कीर्तनाच्या कार्यक्रमावर बोलायचे, कारण कुलकर्णी आमचे मित्र होते, जयवंत कुलकर्णी दिल्ली, आणि ते त्याच्यात बोलायचे आणि मला क्लासिकल सोबत वाजायची आवड होती. असो हा भाग वेळा, पण लहानपणापासून मी स्वतः हार्मोनियम वाजवत होतो. आमच्या सगळे बंधू, आमच्या घरीही सवय होती. पूर्वीचे जे गुरु होते ते कंपल्सरी हार्मोनियम वाजवायला शिकवायचे. हार्मोनियम घेऊन तुम्ही गायला पाहिजे. माझे गुरुजी पण उत्तम हार्मोनियम वाजवत होते. सगळ्यांना फक्त व्हायलिन वाजवतात हेच माहीत आहे, पण ते हार्मोनियम सुद्धा चांगले वाजवायचे. तर कारण असं आहे की ह्या हार्मोनियम वादनामध्ये त्यांनी एक जे वेगळं काम केलं आहे ते आत्ता जसं यांनी उल्लेख केला की प्रत्येक घराण्यासोबत ते बरोबर वाजत होते. ह्याचं मला खूप आश्चर्य वाटायचं. कारण काय होतं, प्रत्येक घराण्याची मांडणी वेगळी, त्याच्यात असलेले पॉजेस वेगळे, कुठे वाजवायचं, कसं वाजवायचं आणि किती वाजवायचं. काही वेळा हार्मोनियम वादकाला एकदा सोडलं की तो 5 मिनिटं तसं घ्यायचो, जसे तबलावाले करतात की त्याचा बोल पूर्ण होतोपर्यंत तो काही थांबतच नाही. मग तुमचा विचार काय आहे त्याच्याशी त्याला काही देणं घेणं नसतं. माफ करा, म्हणजे मी एक गायक ह्या नात्याने सांगतोय, पण तसं ह्यांच्या बाबतीत मला कधी दिसलं नाही. भीमसेनजींच्या सोबत वाजत असताना जो काही एक वेगळा विचार ते काय आपल्या मनात ठेवत असतील त्याच्यापेक्षा वेगळा विचार त्यांना शिशुरेताईंसोबत वाजवताना नक्कीच करावा लागत असेल, कारण त्यांच्यासोबत वाजवणं आणखी कठीण होतं. एकतर त्यांचं गाणं वेगळं, स्वभाव वेगळा, ऐकणारे वेगळे, सगळंच बरं वेगळं होतं. पण या सगळ्यामध्ये त्या प्रिफरन्स देत असताना सांगायचे की आपल्याला बोलवा वाजवायला. तर म्हणजे प्रत्येक गाण्यामधली वैशिष्ट्ये त्यांनी आपल्या मध्ये आत्मसात केली होती आणि ती त्याच्या मागे काहीतरी विचार होता का हे मला सारखं जाणत होतं. आणि मग माझ्या मनात असा विचार आला की हार्मोनियम वादन याच्यावर कुठेतरी संशोधन होण्याची गरज आहे. PhD कोणीतरी करायला पाहिजे. म्हणून मी 2-4 लोकांच्या मागे लागलो होतो. तो उपेंद्र सहस्त्रबुद्धे मला आणायचे हाती लागले तिकडे. ते भारतीय विद्यापीठामध्ये MA करत होते. ते MA ला सुरुवात केल्याबरोबर मी त्यांना सांगितलं की म्हटलं तुम्हाला ह्या विषयामध्ये PhD करायला पाहिजे, कारण त्यांचं एक सायंटिफिक ऍटिट्यूड त्यांची मुळातच डेव्हलप झालेली आहे आणि त्यांना अभ्यास करायची आवड होती. म्हणून मी त्यांना खूप त्यांच्या मागे लागलो की तुम्ही MA करा आणि मग तुम्ही हार्मोनियम मध्ये PhD करा. त्याचं कारण असं की हार्मोनियम वादनाच्या विविध पद्धती आहेत. त्या पद्धतीबद्दल कोणी लिहिलं नाही. आप्पांशी एकदा मी बोलायला गेलो तेव्हा त्यांना विचारलं की म्हटलं काही लोक म्हणतात की तंतअंगाने हार्मोनियम वाजायची, कोणी म्हणतात गायकी अंगाने वाजायची. म्हटलं तुम्ही कोणत्या अंगाने वाजवता? म्हणाले मी माझ्या अंगाने वाजवतो. ते फार विनोदी होते. तर ठीक आहे, म्हणजे त्यांचं उत्तर बरोबर होतं की ह्या दोन्हीचा एक सुवर्ण मध्य साधावा लागतो. हा त्यांचा विचार त्याच्यामध्ये होता. पण हे कुठेतरी आपल्याला त्याच्यावर संशोधन करण्याची गरज आहे की कोणत्या ठिकाणी काय वाजवलं पाहिजे. म्हणजे त्याचं कारण उदाहरण देऊन सांगतो. थोडा 2 मिनिटं जास्त घेतो, तुम्ही कृपया मला तेवढा वेळ द्या. की म्हणजे एखादा हार्मोनियम वादक जो गझल सोबत वाजत असेल तो क्लासिकल सोबत इतकं चांगला वाजवेलच असं होऊ शकत नाही, कारण त्याच्या वादनामध्ये वेगळी पद्धत त्याने अडॉप्ट केलेली असते. तर ह्या वादनाच्या 4 पद्धती आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहेत. तत्व पद्धत, ओघ पद्धत, अनागत पद्धत आणि प्रतिभेद पद्धत अशा 4 पद्धती 7 संगतीच्या दिलेल्या आहेत. तर ह्यातल्या कोणत्या पद्धतीमध्ये
आपण वाजवलं पाहिजे आणि कोणत्या गायनासोबत, हा माझ्यासमोर नेमका दर वेळा प्रश्न होता. आणि म्हणून मी उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांना विनंती केली की म्हटलं तुम्ही याच्यावर करा का. आणि मग ते म्हणाले की मला आप्पांच्या याच्यावर करायचं. म्हटलं जरूर करा, रोल मॉडेल आहे ते, त्यांच्यावर तुम्ही करा. त्याच्या आधी पण एक प्रयत्न झाला. मिनल घाटे त्यावेळेला MA करत होते आणि मिनल घाटेंनी आप्पासाहेब जळगावकरांच्याच ह्याचा विषय घेतला होता. तिने एक छोटा थिसिस लिहिला. मग मी म्हटलं याचं तू PhD कर. तर तिला गाण्यात PhD करायचं होतं. मग ती म्हणाली नाही मी गाण्यात करते, नाहीतर त्यावेळेला कदाचित झालं असतं. पण अशा रीतीने माझी इच्छा त्यावेळेला पूर्ण झाली. ती अशासाठी होती की इथून पुढे हे सगळे जे विद्यार्थी आहे ते पुढे हार्मोनियममध्ये त्यांनी PhD करायला पाहिजे. आणि म्हणून ती माझी एक स्वतःची गरज होती. म्हटलं मी एक संशोधन व्हायला पाहिजे म्हणून. ते काम आमचे उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांनी केलं. याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आप्पांची एक शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो. मी खूप वेळ बोलू शकेन पण आता बोलणार नाही, कारण आपल्याला गाणं ऐकायचं आहे. आप्पांचा माझा असा डायरेक्ट कधी संबंध होतो. 2-3 वेळा त्यांनी वाजवलं, रेडिओला वाजवलं, कुठे आणखी ठिकाणी. पण एकदा मी डॉक्टर फडणीस त्यांच्याशी बोलत असताना ते म्हणाले की हो आप्पासाहेब म्हणाले आजारी आहेत आणि ते जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. म्हटलं तर म्हणाले अक्यूट डायबिटीस आहे, तर तुम्ही काहीतरी कलाकार आहात, तुम्ही त्यांना सांगा की वेळेवर औषधं घेतले पाहिजे. तर म्हटलं बिलकुल जाईल. तर मग मी मुखडे सरांना विचारलं की म्हटलं आपण जाऊया का. मुखडे म्हणाले निश्चितच आपण. मग ते त्यावेळेला तिकडे कुठेतरी दूर राहत होते. आम्ही तिथे सकाळी गेलो 7 वाजता. हे सांगायच्या मागे एक वेगळा उद्देश आहे. सकाळी 7 वाजता गेलो. ते आंघोळ करून नुकतेच येऊन बसले होते. ती 2 मुलं त्यांचा सांभाळ करायचे. एक तबला वाजवतो आणि पेटी वाजवतो. तर ते तिथे बसले होते. म्हटलं आप्पासाहेब तुम्हाला आज वेगळ्या कारणासाठी भेटायला आलो. म्हणाले काय. म्हटलं मला असं कळलं की तुम्ही वेळेवर औषधं घेत नाही. डायबिटीस हा असा म्हटलं आजार आहे की ज्याच्यात नेहमीच तुम्हाला औषधं घ्यावीच लागतात आणि त्याच्यासाठी मी विनंती करायला आलो. त्यांचा नेहमीचा स्वभाव अरे काय विषय करणार तुम्हाला माहित नाही का. माझं म्हणाले संगीत हेच माझं औषध आहे. आता मला दुसऱ्या औषधाची गरज नाही. हे तत्वदृष्टीने बरोबर आहे, पण आता मी सांगितलं तसं अनुगत पद्धतीने हे बरोबर नाही. त्यामुळे आता त्यांना कन्व्हिन्स करायचं. मग मुखड्यांना सांगितलं तुम्ही काहीतरी बोला, त्यांना सांगा, समजावून सांगा ही गरज आहे. तुमच्यासारखे कलाकार आम्हाला इथे हवे. तर काही केलं नाही. मग मी शेवटी म्हटलं की नाही आता असं करू की तुमचं म्हटलं मी आज हार्मोनियम ऐकायला आम्ही दोघं श्रोते आणि तुम्ही वाजवणार आहे. आणि आम्ही बसलो. त्या मुलाला त्यांनी सोबत बोलवलं आणि तो वाजायला लागला. ह्याच्यात एक तत्व आहे म्हणून सांगतोय बरं का की पेटी वाजायला लागले. तो तोडी राग सुरू करत त्यांनी साक्षात भीमसेन जोशी समोर बसले की काय असं ते इतकं त्यांचं त्या पेटीतून ते सगळे स्वर निघत होते एक 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 एक. आणि काय आम्ही त्याच्यामध्ये गुंगून गेलो. तो मुलगा हात हे करत होता, पण तो जो आवाजाचा आहे त्यांच्या कानामध्ये घुमलेला असेल स्वर, तो काही त्या भात्याच्या ह्याच्यातून निघत नव्हता. त्यांचा असा आखलेला हात हळूहळू असा पुढे यायला लागला. आणि पुढे त्यांनी त्याला बाजूला केलं आणि बाजूला करून स्वतः ते हे वाजायला लागले. हे मी स्वतः अनुभवलं की संगीताची थेरपी काय असते ती ही असते. त्या दिवशीचं वादन माझ्याजवळ काही त्यावेळेला रेकॉर्ड करायला होतं. अप्रतिम असा तोडी त्यांनी आम्हाला ऐकवला. आमच्या जीवनाचं सार्थक त्यांनी केलं. असे कलाकार आपल्यामध्ये होते. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने असे कार्यक्रम व्हायला पाहिजे, त्याच्यावर सिम्पोजियम व्हायला पाहिजे. ही वेगवेगळ्या पद्धतीच्या शैलीच कशा आहेत त्याच्यावर कोणीतरी संशोधन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने त्यांची जन्मशताब्दी चांगल्या रीतीने साजरी केली असं त्याच्यातून आपल्याला अर्थ काढता येईल. मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचा अत्यंत आभारी आहे. नमस्कार. तर असं बोलून लोकांना लक्षात येणार नाही. मला प्रत्यक्ष हार्मोनियम वाजवावं लागेल.
आता नाही, 12 कार्यक्रम आहेत. 12 कार्यक्रमातल्या कुठल्या तरी कार्यक्रमात मी पण हार्मोनियम वाजेल, आज मी जाहीर करतो. आणि एकच आठवण सांगतो की भारतरत्न भीमसेन जोशींच्या बरोबर 35 वर्षे ज्यांनी साथ केली ते अप्पा जळगावकर एका कार्यक्रमावरून भीमसेनजींच्या गाडीत आले. अप्पांना भीमसेनजींनी सोडलं आणि भीमसेनजी घरी निघाले होते. त्यांना एकदम आठवलं की अरे अप्पांना पुढची तारीख सांगायची राहिली, म्हणून ते परत आले. अप्पा वळून चौकात श्रीराम साठे त्यांच्या खालच्या खोलीत राहत होते. अप्पांना सोडल्यानंतर अप्पा खोलीत आले, हार्मोनियम उघडली आणि ती ताण वाजवत होते. भीमसेनजी परत आल्यावर बघितलं, हा माणूस म्हणे मी सोडल्यानंतर आराम नाही करत आणि वाजवत बसलाय. त्यांनी विचारलं, आता तुम्ही कसं काय वाजवताय? ते म्हणाले, तुमची ती ताण माझ्या हातातून निघाली नाही, त्याचा मी आत्ता रियाज करतो. हा सच्चा कलाकार. त्यांच्या सहवासात मी अनेक वर्षे, माझी सुरुवातच त्यांच्यापासून झाली. आणि कशी झाली काय झाली याच्यावर मी 1 तासाचा कार्यक्रम नक्कीच करू शकेन, आता नाही बोलणार. आत्ताच्या या कार्यक्रमासाठी डॉक्टर उपेंद्र सहस्रबुद्धेंच्या पुढाकाराने हा कार्यक्रमाचा घेण्यात आलेला आहे, तेव्हा त्यांचा मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. बरंच आपल्यावरूनचा खूप प्रभाव असतो तसा त्यांचा आमच्यावर, त्या रोल मॉडेलच होत्या आमच्या, तर त्यांचा खूप प्रभाव होता आमच्यावर. आणि म्हणून एकटक आम्ही त्यांचं नृत्य बघायचं. तर बघितलं आपण खूप दिवस बघितलं आणि मला म्हणाले, काय नृत्य काय एकटं उभं राहतं का? आम्ही काय करतो इथे लक्ष दे, मी काय करतोय. हे इतक्या आयुष्याच्या लवकर लहानपणी मला कळलं की नृत्य काय एकटं उभं राहत नाही. तर मी ह्याच्यासाठी मला वाटतं आजन्म अप्पांची ऋणी आहे की जेव्हा तुम्ही नृत्य करता आणि नृत्य बघता तेव्हा तुम्ही त्याच वेळी म्युझिक काय चालू आहे त्याचा पण आस्वाद घेऊ शकता. आणि घेतला तरच तुम्ही पुढे, तुम्ही जेव्हा नृत्य करायला उभं राहाल तेव्हा ती तुमची जशी काही शिदोरी होते. आणखी 1-2 गोष्टी मला कायम अप्पांच्या आदर्श वाटल्या. त्यातली अजून एक गोष्ट म्हटलं तर त्यांनी कधी छोटा मोठा कलाकार बघितलं नाही, सगळ्यांच्या बरोबर वाजवलं. कधी मला असं आठवत नाही की ते म्हणाले की, तर माझ्या संस्थेचा जेव्हा पहिला 2रा कार्यक्रम होता तेव्हा मुली छोट्याच होत्या, तर मी त्यांना म्हटलं की अहो तुम्ही माझ्याबरोबर वाजवा, मग छोट्या मुलींच्या बरोबर आपण अजून कोणाला तरी सांगू. तर अप्पा म्हणाले, कशाला, मी वाजवतो की सगळ्यांच्या बरोबर. तर मी त्यांच्या स्तरावरचा मोठा कलाकार, जे म्हणजे इकडे सुरेल सभेचे कार्यक्रम म्हणजे पुण्यात रेलचेल होती गाणाऱ्या लोकांचे, इथे कार्यक्रम सर्व जे आपण म्हणतो की फ्रंटलाइनर्स होते त्या सगळ्यांचे कार्यक्रम पुण्यात व्हायचे आणि जवळजवळ प्रत्येकाबरोबर जळगावकर साहेब वाजवायचे. तर मी सांगत होते की तसं असताना त्या स्तरावर म्हणजे राष्ट्रीय पातळीवर ते होते, ज्या त्यावेळेची गोष्ट मी सांगते. पण त्यांनी कोणा छोटा मोठा कलाकार बघितला नाही, त्यांनी सर्वांच्या बरोबर तितक्याच प्रेमाने आणि कधी कधी दाटावून सुद्धा असं वाजवलं. हे आणखी मला महत्वाची गोष्ट वाटते. आणि म्हणजे मी आता माझी 70+ झाल्यावर मी त्यांना ते कसं जास्त काही गोष्टी मला अप्रिशिएट होतात. तर मला एक अशी आठवण आहे की हे लोक, आमच्या मागच्या पिढीचे लोक, ते स्वतःच्या टर्म्सवर आयुष्य त्यांनी काढलं. आज आम्ही त्यांचेच आदर्श बाळगून आहोत आणि तसंच त्याच रस्त्याने आम्ही जातो. पण मला दिसतं, कारण मी शिकवणारी असल्यामुळे मला सारखं तरुण लोकांच्या बरोबर मी असते, तर मला असं दिसतं की आपल्याच स्वतःच्या विचारांनी स्वतःची जी मूल्य असतील ती सांभाळून पूर्ण आयुष्य काढणं आता नव्या मुलांना कठीण आहे. आता सगळं जग बदललं. पण अप्पा वगैरे लोक असे होते की त्यांनी, मला वाटतं की त्यांनी आपले आदर्श नेहमी शेवटपर्यंत आपल्या पद्धतीने ठेवले आणि म्हणूनच आज आपण सगळे त्यांच्या
इतक्या वर्षांनी सेंटेनरीला जमलोय. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. नमस्कार. आपांच्याकडे बघ 1 मिनिट म्हणून सांगितलं तर तो गंधार ताईंचा लागला आणि आपांचे डोळे टचकन पाण्याने भरलेले होते. म्हणजे त्या गंधाराची श्रुती काय लागली, त्याचं वातावरण काय होतं हे सगळं समजणारे आप्पा होते. सूर समजणारे होते, डिव्हाइन सूर समजणारे होते. त्यांनी माझ्या पहिल्या कार्यक्रमाला पुण्यातल्या साथही केली होती. मोकडे काका पण आहेत. 82 साली श्रीकांत दादांनी जो युवा महोत्सव केला होता त्याच्यामध्ये मी गायलो होतो. आणि दुसरं म्हणजे विनोदी एक आठवण की आप्पा नेहमी किशोरीताईंना सांगायचे की अगं तू मला स्टेजवर घेत जा नेहमी. का बरं? म्हणजे काहीतरी स्टेजवर दिसेल म्हणाले. कारण ताई म्हणजे एकदम बारीक, त्यामुळे स्टेजवर काही दिसणारच नाही. तू मला आपली घेत जा म्हणजे स्टेजवर काहीतरी आहे हे दिसेल.